नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 17 जानेवारीच्या भागामध्ये आज मित्रांनो युग घरी आलेला आहे आणि तो एकदम म्हणजे अशी आनंदाची बातमी वगैरे घरी घेऊन आलेला असतो आणि ते नाही का काल त्यांनी दाखवलेलं आहे की मानिनीच्या डोळ्यावरती कोणीतरी मागून हात ठेवलेला असतं. तर हा युग असतो आणि तो आलेल्या गोड आनंदाची बातमी सुद्धा देतो की तो युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्या 5 मध्ये आलेला आहे आणि त्यानंतर चक्क नंदिनी सुद्धा घरी येते आणि ती काल म्हणालेली असते ना की मी असं आनंदाच्या गोड गोड सणामध्ये असं कडवटपणा येऊ देणार नाही आणि त्यासाठी ती आता घरी इकडे आलेली असते देशमुखांच्या. आणि तेव्हा मानिनी लगेचच तिला ती साडी वगैरे काळी साडी आणि जीवाचा कुर्ता सुद्धा देते आणि थोड्या वेळ थांबून नंदिनी तिथून आता निघून जाते. आणि इकडे आता जीवाला शारदाने म्हणजे आपल्या घराच्या सगळ्या चाव्या दिलेल्या आहेत आणि ते दोघं सुद्धा आणि गुड्डूला सुद्धा तिने तिकडून घालवून दिलेलं असतं आणि हे दोघे सुद्धा आता तिथून बाहेर गेलेले असतात. आणि जीवा आता नंदिनीसाठी संक्रांतीचं जोरदार प्लॅनिंग करत असतो. पण जेव्हा नंदिनी घरी पोहोचते तर तेव्हा जीवा वरती असतो बाल्कनीमध्ये आणि नंदिनी त्याला खाली शोधत असते. आणि तेव्हा आता जीवा वरून पोज वगैरे देतो आणि त्याने अशी भन्नाट तयारी वगैरे करून ठेवलेली आहे मित्रांनो. आणि इकडे तर आता म्हणजे या दोघांची कॉम्पिटिशन लागते. म्हणजे युग थांबलेला असतो तसाच आणि रम्याने त्याची पतंग कापलेली असते. त्यामुळे युग थोडासा नाराज असतो आणि तेव्हा आता त्याची मदत करायला पार्थ सुद्धा तिथे येतो. आणि पार्थ आल्यानंतर आता या दोघांची जबरदस्त अशी कॉम्पिटिशन लागते. रम्याची आणि पार्थची. आणि इतक्यातच आता म्हणजे पार्थ पतंग उडवत असतो, म्हणजे रम्याची पतंग कापायचा प्रयत्न करत असतो. पण दुसरंच कोणीतरी आपल्याला ते दाखवलं नाही का काल त्यांनी, की काव्या येऊन रम्याचे पतंग कापून टाकते आणि तो भाग त्यांनी त्याचा थोडासा दाखवलेला आहे. तर चला मित्रांनो, आजचा भाग आपण सुरुवातीपासून बघूया. मानिनी आता इथे काव्याला संक्रांतीची साडी आणि हलव्याचे दागिने देते आणि ते बघितल्यानंतर काव्या तर खूप खुश होते. आणि तेव्हा मानिनी काव्याच्या डोक्यावरती हात ठेवते आणि बाजूला येऊन उभी राहते. तर आता काव्या आणि पार्थ दोघे सुद्धा उठतात आणि मानिनीचा आशीर्वाद घेतात. आणि इतक्यातच मागून कोणीतरी येतं आणि मानिनीच्या डोळ्यावरती हात ठेवतं. म्हणजे काल आपण बघितलं होतं ना मित्रांनो, कोणीतरी येऊन मानिनीच्या डोळ्यावरती हात ठेवलेलं असतं. आणि तेव्हा आता मानिनी बरोबर ओळखते. आणि मित्रांनो तो युग असतो. आणि मानिनी म्हणते, "अरे युग?" तर युग म्हणतो, "अगं यार, तू कशी ओळखतेस गं?" असं म्हणून तो खुश होतो. तर तेव्हा पार्थ आणि काव्या सुद्धा त्याला बघून खुश झालेले असतात. तर मानिनी युगला विचारते, "कसा आहेस तू?" तर युग सांगतो, "मी मस्त आहे. तू कशी आहेस?" तर मानिनी म्हणते, "आता असा हॉस्टेलवरती राहणारा मुलगा अचानक घरी आल्यानंतर आई कशी असते सांग बरं? तशीच आहे मी, एकदम खुश." "आणि काय रे गधड्या, दरवेळेला न सांगता कसा काय येतोस रे?" तर युग म्हणतो, "अगं आई, सण आहे ना म्हणून आलो. आणि मागच्या वेळी जेव्हा आलो होतो ना, म्हणजे डायरेक्ट आलो होतो, तेव्हा तुम्ही नाराज झाला होतात आणि तुम्हाला त्यावेळेस धक्का बसला होता ना, म्हणून म्हटलं आता तुम्हाला आनंदाची बातमी देऊयात." आणि पार्थजवळ जाऊन म्हणतो, "पार्थ दादा तर ना मला शाब्बासकीच देईल, शाब्बासकी." तर पार्थ त्याला म्हणतो, "अरे देईन मी शाबासकी, पण काय केलंस काय तू?" तर युग सांगतो, "अरे दादा, पहिल्याच म्हणजे सेमिस्टरचा रिझल्ट लागलेला आहे आणि मी पहिल्या 5त आलोय." आणि असं त्यानं सांगितल्यानंतर सगळेजण खूप खुश होतात. तर तेव्हा पार्थ सुद्धा खूप खुश होतो. म्हणतो, "अरे वाह! वाह! काँग्रॅच्युलेशन्स जिओ, जिओ, जिओ. आय एम हॅपी फॉर यू." आणि आता मानिनीच्या डोळ्यामधून तर पाणी येऊ लागतं मित्रांनो. आणि तेव्हा आता तिला तो क्षण आठवू लागतो, ज्यावेळेस आता याचं मार्क लिस्ट सगळ्यांना सापडलेलं असतं आणि पार्थ आता त्याच्यावरती ओरडत असतो, "हे काय युग, तू नापास झालायस?" तर मानिनी त्याच्यावरती ओरडत असते, "याच वयात ना पार्थ आणि जीवा दोघे सुद्धा बाहेर राहून शिकलेले आहेत, पण त्यांनी हे असं काही सुद्धा नाही केलं." आणि आता ते सगळं आठवल्यानंतर मानिनी आता युगचं कौतुक करू लागते. म्हणते, "गुणी बाळ आहे माझं आणि खरंच खूप छान वाटलं. शाब्बास, शाब्बास." आणि म्हणते, "मागच्या वेळी तू आला होतास ना, त्यावेळेला तू सुद्धा आम्हाला खूप त्रास दिला होतास आणि आम्हीही तुला खूप रडवलेलं होतं. पण यावेळेला आता ही उत्तम खबर घेऊन आलेला आहेस तू. त्यामुळे ना तुला जे काही हवं आहे ते माग आईकडे. थोडासा विचार कर आणि मग सांग मला." तर तेव्हा युगसुद्धा म्हणतो, "होय." तर काव्यसुद्धा आता युगची तारीफ करू लागते. म्हणते, "वाह! वाह! युग क्या बात है! मुळात तू कोणाला तरी दाखवून दिलंस, की आपण ना टॉपवरती येऊ शकतो." तर युगसुद्धा म्हणतो, "मग, मग?" तर आता काव्या एकदमच फ्लोमध्ये बोलून जाते. "चला आता युगची सुद्धा पार्टी झाली पाहिजे. जशी ना माझी आणि जीवाची." असं ती बोलते आणि तिच्या लक्षात आल्यानंतर ती थांबते आता. आणि तेव्हा आता पार्थच्या परत त्या डोळ्यासमोर ते सगळे क्षण जाऊ लागतात आणि त्याला आता परत त्रास होऊ लागतो मित्रांनो. आणि ते सगळं काही 16 डिसेंबरचं परत त्यांना आठवू लागतं. आणि आता हे सगळं काही या दोघींना मात्र खूप छान वाटतं. म्हणजे वसुला आणि रमेला या दोघी आता परत हसू लागतात. तर आता मानिनी बरोबर लगेचच मूड चेंज करते. म्हणते, "चला, चला, आता युग घरी आल्यामुळं कसं काय छान एकदम उत्साहाचं वातावरण झालं आहे की नाही? आणि माझ्यासाठी बरं झालं तिळगुळाचे लाडू करायसाठी 3-3 माणसं झाली. तुम्हाला कामाला लावणार आता मी आणि मी रिकामी होणार."
तर काव्य आता युगला म्हणू लागते, "अरे युग तू आलास ना ते खूप बरं झालं असतं. बरं झालं कारण ना तू ना म्हणजे एरवी कसं असतं, एरवी ठीक आहे रे, पण सणवार आल्यानंतर आपली भावंडं आजूबाजूला नसली ना की त्रास होतो. वाईट वाटतं अरे." म्हणजे ती थोडंसं म्हणजे तिला आता ते फील होत असतं की नंदिनी इथे नाहीये आणि जीवासुद्धा इथे नाहीये. तर ती आता हे सगळं काही म्हणजे युगला बोलून ती मनातलं सगळं काही व्यक्त करत असते आणि ती म्हणते आता एकदम, "तुझा एक भाऊ तरी आहे ना इथे तुझ्यासोबत?" माझे हे पार्थ देशमुख आणि तिने असं म्हटल्यानंतर आता पार्थ धक्क्यानेच तिच्याकडे बघू लागतो. तर काव्या पुढे युगला म्हणते, "खरंच लकी आहात रे तुम्ही, व्हेरी लकी आहात." आणि मित्रांनो इतक्यात खरोखरच आता इथे नंदिनी दरवाजामध्ये येते आणि ती आत आल्यानंतर म्हणजे येत असते आणि तेव्हा समोर बघते तर तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये थोडंसं पाणी येतं आणि ती जरासं पुढे येते आणि काव्याशी हाक मारते आणि तेव्हा काव्याची हाक मारल्यानंतर हे सर्वजणच आता तिकडे नंदिनीकडे बघू लागतात आणि मानिनीला तर एकदम भरून येतं आणि या दोघींना म्हणजे वसुला आणि रम्याला तर आता धक्का बसतो साहजिकच मित्रांनो. आणि आता काव्याच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येऊ लागतं मित्रांनो. म्हणजे ती खूप भावुक होते आणि आपण काल बघितलं होतं, की नंदिनी म्हणालेली असते, की "मी माझा हा सण असा संक्रांतीचा गोड सण जो आहे, तो असा कडवट नाही घालवू देणार." तसंच मित्रांनो आता नंदिनीने इथं केलेलं आहे. म्हणजे आपला अंदाज जो काही होता कालचा, तो खरा ठरलेला आहे, की नंदिनी आता खरोखरच इथे देशमुखांच्या घरी आलेली आहे. आणि आता नंदिनीला बघितल्यानंतर काव्या लगेचच धावत जाते आणि जाऊन तिला मिठीच मारते. तर तेव्हा आता नंदिनी मानिनीला सुद्धा आपल्या जवळ घेते आणि आई म्हणून तिचा ऊर सुद्धा आता भरून आलेला असतो. तर मानिनी तिला विचारते, "कशी आहेस बाळा तू?" आणि मला वाटलंच होतं तू येणार. माझं मन मला सांगत होतं, की तू परत येणारच. कारण माणसं ओळखायला तशी मी चुकत नाही. आणि तिला म्हणते, "अगं पण तू अशी एकदम आतच कशी काय आलीस? थांब." आणि आशाला म्हणते, "आशा तामण घेऊन ये ना." तर नंदिनी आता मानिनीला थांबवते आणि म्हणते, "आई प्लीज नका हे सगळं काही करू आणि मी ना कायमची नाही आलेली." आणि तिने असं बोलल्यानंतर सगळ्यांना थोडासा परत थोडा धक्का बसतो. तर नंदिनी पुढे म्हणते, "आज सण आहे ना आणि सणाच्या दिवशी घरची सून भेटायला सुद्धा नाही आली असं नको व्हायला, म्हणून मी आलेली आहे. आणि घरातल्या सगळ्यांची आठवण येत होती ना, म्हणून मी आलेली आहे." आणि ती मानिनीचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते, "आई प्लीज तुम्ही मनाला लावून घेऊ नका." तर मानिनी म्हणते, "अगं नाही नंदिनी, इतक्या दिवसानंतर तुला असं बघितलं ना, म्हणून थोडंसं मला भरून आलं अगं. आणि मला खरंच वाटलं, की तू कायमची परत आलेली आहेस. आणि हरकत नाही अगं आम्ही वाट बघू ना." आणि तसंही जेवढं वाट बघणं वाढतं ना, तेवढंच ना भेटण्याचं सुख सुद्धा वाढतं. तर नंदिनी म्हणते, "पण सॉरी आई, उलट जिथून आपण जास्त अपेक्षा ठेवतो ना, तिथूनच आपला जास्त अपेक्षा भंग होतो असं मला वाटतं." आणि ती आता असं म्हणत असताना साहजिकच आता या दोघींना त्या गोष्टीचा आनंद होऊ लागतो. म्हणजे वसुला आणि रम्याला. तर मानिनी तेव्हा म्हणते, "नाही होणार, अजिबात नाही होणार अपेक्षाभंग. कारण ना माझा जीवावरती पूर्ण विश्वास आहे. तो ना तुला कायमस्वरूपी घरी घेऊन येईलच बघ." तर तेव्हा आता नंदिनी परत पुढं बोलणारच असते. तर तेव्हा काव्या आता तिला थांबवते आणि म्हणते, "ताई राहू दे ना, बास ना, सोडून दे ना आता. तू आली ना आज इथे, हाच खरा सोहळा आहे बघ आणि तो सोहळा आपण सेलिब्रेट करूया. चल ये, आत ये आता तू." असं म्हणून आता या दोघीसुद्धा तिला आतमध्ये घेऊन येतात. तर तेव्हा मानिनी तिला आता बसायला सांगते आणि आपल्या जवळ बसवून घेते. तर तेव्हा आता नंदिनी काव्याकडे खालून वरकडे बघू लागते आणि तिच्याकडे बघून ती आनंदित होते आणि तिला म्हणते, "काव्या किती छान दिसतेस तू." तर मानिनी आता नंदिनीला सांगते, "नंदिनी मनावर घेतलंय बरं का तिने. बोक्याला जिंकून दाखवणारच आहे ती." असं ती बोलत असताना आता पार्थ तिच्याकडे बघत असतो आणि तिला म्हणतो, "आई, अगं काय बोलतेस तू हे?" तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते, "अरे तुला नाहीये बोलत मी हे काही. अरे मी या बोक्याला म्हणतेय." असं म्हणून ती काव्याच्या हातामधला बोक्याकडे इशारा करते आणि तेव्हा नंदिनी सुद्धा त्या बोक्याकडे बघते आणि ती सुद्धा हसू लागते. तर युग आता नंदिनीला विचारतो, "नंदिनी वहिनी कशी आहेस?" तर तेव्हा नंदिनी सुद्धा त्याला म्हणते, "मी मस्त आहे आणि तू कसा आहेस?" तर तेव्हा युग सुद्धा म्हणतो, "मी सुद्धा एकदम मस्त आहे." तर मानिनी सांगते, "अगं मस्त म्हणजे खुश आहे गडी एकदम." तर नंदिनी तिला विचारते, "का?" तर तेव्हा मानिनी ती आनंदाची बातमी नंदिनीला सुद्धा सांगते. म्हणते, "अगं युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्या 5 मध्ये आलेला आहे युग." तर तेव्हा नंदिनी तर खूपच खुश होते आणि म्हणते, "काय सांगताय काय? अरे वाह! युग खूपच मस्त आणि काँग्रॅच्युलेशन्स युग." असं ती बोलते त्याला. तर तेव्हा आता युग सुद्धा थँक यू सो मच असं तिला म्हणतो. तर तेव्हा आता आशाताई नंदिनीसाठी पाणी घेऊन येते. तर नंदिनी आता तिची सुद्धा चौकशी करू लागते. म्हणते, "आशाताई कशा आहात तुम्ही?" तर तेव्हा आशा म्हणते, "हो, मी ठीक आहे आणि तुम्ही कशा आहात?" तर तेव्हा नंदिनी सुद्धा म्हणते, "हो, मी बरी आहे." तर आशाताई म्हणते, "मला ना तुम्हाला बघितल्यानंतर खूप भारी वाटतंय."
तर नंदिनी म्हणते, "हो, मला ना तुम्हाला सगळ्यांना बघून एकदम खूप खूप छान वाटतंय." आणि आता अशा त्या नंदिनीसाठी चहा आणायसाठी आतमध्ये जाते आणि तेव्हा नंदिनी आता मानिनीला म्हणते, "आई, मी ना तुमच्या सगळ्यांच्यासाठी गुळपोळी केलेली आहे." असं म्हणून ती आता डबा आपल्या हातामध्ये घेते आणि ती थोडंसं आता पार्थकडे बघते आणि पार्थला विचारते, "तुम्ही कसे आहात पार्थ?" तर पार्थ सांगतो, "हो, आय एम गुड. तुम्ही कसे आहात?" असं तो विचारतो. तर तेव्हा नंदिनी हो असं म्हणून मान डोलावत असते. इतक्यातच आता पार्थ एकदमच पुढे एकदम फ्लोमध्ये विचारून जातो, की "जीवा कसा आहे?" आणि त्यानं असं विचारल्यानंतर आता त्याचं लक्ष थोडंसं काव्याकडे जातं आणि तो एकदमच शांत होतो. तर तेव्हा नंदिनी सुद्धा सांगते, "हो, ते बरे आहेत." आणि आता इकडे लगेचच वसू रम्याला डिवचते. तर तेव्हा रम्या लगेचच पुढे येते आणि नंदिनीला म्हणते, "अगं नंदिनी काय बोलतेस? खरं की काय? जीवा खरंच बरा आहे?" मग आम्ही सोशल मीडियावरती बघतोय, तो कोणी वेगळा माणूस आहे का? नाही म्हणजे तो कसा बाहेर उघड्यावरती अंघोळ करतोय. पण जीवा बरा आहे आणि तो वॉचमनच्या डब्यामधलं जेवण जेवतोय. पण जीवा बरा आहे. असंच ना? म्हणजे तो असा पाय पुरत नसताना सुद्धा रिक्षामध्ये थंडीत कुडकुडत झोपतो, पण तरीही जीवा बरा आहे. बरोबर आहे ना नंदिनी? तर वसुधा रम्याला म्हणते, "अगं रम्या असं का करतेस तू? अगं जीवा एवढं सगळं काही करतोय म्हणून तर नंदिनी इथं येऊ शकली ना. पण खरंच, खरंच गं रम्या, पार्थ आणि नंदिनीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. म्हणजे किती मोठ्या मनाचे आहेत ना दोघं सुद्धा. म्हणजे काव्या आणि जीवाने जे काही दिवे लावलेले आहेत, ते बघितल्यानंतर सुद्धा त्यांना या दोघांनी माफ केलं. कौतुक आहे, खरंच कौतुक आहे. असं म्हणून ती आता परत त्या विषयाला हात घालते आणि या दोघांना डिवचू लागते. तर मानिनी तिला थांबवायचा प्रयत्न करत असते. तर रम्या पुढे म्हणते, ती काही थांबायचं नाव घेत नाही. म्हणते, "हो आई, पण खरंच चौघेसुद्धा या घरामध्ये एकाच छताखाली जेव्हा येतील ना, तेव्हा तर हे सगळं काही आठवेलच ना त्यांना. ते फोटोज, ते फ्रेम वगैरे ते सगळं काही आठवेल ना?" तर वसुसुद्धा म्हणते, "हो अगं, हो आठवेलच त्यांना." तर तेव्हा आता मानिनी रागारागात उठूनच उभी राहते आणि तेव्हा हे सगळे सुद्धा उठून उभे राहतात. तर मानिनी म्हणते, "रम्या." तर आता ती बोलणारच असते तिला, तर तेव्हा नंदिनी मानिनीचा हात पकडते आणि तिला इशाऱ्याने नाही असं म्हणून थांबवते आणि ती स्वतःच आता या दोघींच्या समोर जाते. आणि वसूला म्हणते, "वसू आत्या, देशमुखांच्या घरची एक गोष्ट मला खूप आवडते. या घरामध्ये ना सगळ्यांना समान न्याय आहे. मग ती मुलं असोत नाहीतर सुना. म्हणजे बघा ना, माझं आणि पार्थचं लग्न ठरलेलं होतं. आमच्या सुद्धा भेटीगाठी होतच होत्या. आम्ही सुद्धा स्वप्न बघितलेली होती आणि जे आम्ही केलं तेच आता काव्या आणि जीवाने सुद्धा केलं होतं. फक्त आम्ही राजरोसपणे केलं आणि त्यांनी लपून-छपून केलं. पण आमच्यामध्ये ना कधी-काळी नातं होतं हे त्यांनी मान्य सुद्धा केलं आणि इग्नोर सुद्धा करून ते पुढे आलेले आहेत. मनाने ते इतके पुढे आलेले आहेत, की ऊन, पाऊस, वारा, पाणी, वादळ, मान-अपमान कशाचं काहीही मनाला न लावून घेता आमच्या होकाराची, स्वीकाराची शांतपणाने वाट बघतायत ते. आणि असं ती सांगत असताना मानिनी आपली ही वसू तर हसत असते आणि इकडे पार्थ आणि काव्याला तर त्या गोष्टीचा थोडासा नंदिनीचा अभिमान वाटत असतो. तर नंदिनी म्हणते, "जर ते दोघं एवढं करू शकतात, तर मी मग साधी घरच्यांना भेटायला सुद्धा येऊ नाही शकत." असं म्हणून ती आपल्या हातामधला गुळपोळीचा डबा उघडते आणि त्याच्यामधला एक तुकडा तोडते आणि वसूच्या तोंडातच घालते आणि तिला बोलण्यापासून थांबवते आणि म्हणते, "त्यामुळे ना गोड खा आणि गोड-गोड बोलात." असं म्हणून तिला ती आता गप्पच करते आणि तिच्याकडे बघून हसत असते. तर तेव्हा त्या त्या गोष्टीचा रम्याला राग आलेला असतो आणि इकडे मागे काव्या आणि मानिनी तर गाल्यातल्या गालात हसत असतात. तर तेव्हा आता युग सुद्धा टाळ्या वाजवू लागतो आणि म्हणतो, "वाह! वाह! वेल सेट वहिनी, वेल सेट." तर तेव्हा मानिनी सुद्धा म्हणते, "अगदी खरं बोललीस तू नंदिनी. बाकी ना शहाण्याला शब्दांचा मार पुरतो." असं ती आता वसूला उद्देशूनच बोलते आणि वसू आता परत बोलणार असते आणि तेव्हा ती गप्पच बसते. तर मानिनी आता पुढं पार्थला म्हणते, "नाही का पार्थ, बरोबर आहे ना?" आणि तेव्हा आता त्याच्या लक्षात येतं, की ती कशावरून बोलत आहे आणि तेव्हा पार्थ लगेचच आता काव्याकडे सुद्धा बघतो आणि इकडे आता बरोबर या इकडे म्हणजे मोहितेंच्या घराच्या बाहेर इकडे शारदा जीवाजवळ आलेली असते. आपण काल बघितलेलंच होतं आणि ती आता एक घास गुळपोळीचा घेते आणि जीवाला भरवत म्हणते, पोळी खा आणि गोड-गोड बोला." तर तेव्हा जेव्हा ती गुळपोळी खातो आणि म्हणतो, "वाह! वाह! वाह! कमाल, कमाल, कमाल! काय चव आहे हो तुमच्या हाताला! माइंड ब्लोईंग." तर तेव्हा शारदा म्हणते, "तुमच्या सुद्धा हाताला खूप छान चव आहे, असं तुमच्या बायकोने सांगितलंय मला." तर तेव्हा जेव्हा म्हणतो म्हणजे हसतो तो आणि म्हणतो, "थँक यू, तर शारदा आता त्याला म्हणते, "बरं, मी तुम्हाला एक गोड बातमी द्यायसाठी आलेली आहे." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अहो सासूबाई काय सांगताय? काय विचार काय आहे तुमचा?" तर तेव्हा आता शारदा थोडीशी चिडते आणि म्हणते, "जावई बापू,
फाजीलपणा नको हां. तर तेव्हा जेव्हा आता हसू लागतो मोठमोठ्याने, तर शारदा म्हणते, "अहो, आता आतल्या गोड बातम्या द्यायची वेळ तुमची आहे." तर जेव्हा आता लाजू लागतो आणि म्हणतो, "हो, हो, आता." तर शारदा आता सांगू लागते, "बरं, मी आणि हे आता बाहेर जातोय आणि त्या गुड्डूला सुद्धा मी ही गुळपोळी देऊन ना त्याच्या नातेवाईकांच्याकडे पाठवलेलं आहे. नंदिनी आता बाहेर गेलेली आहे, पण ती तासाभरामध्ये येईल." आणि घराच्या चाव्या त्याच्या हातामध्ये देत म्हणते, "या आहेत घराच्या चाव्या, या घ्या." आणि आता तुम्ही आतमध्ये जा आणि वेळेचा सदुपयोग करा. म्हणजे बायकोचा रुसवा जाईल असं काहीतरी करा. तर तेव्हा जेव्हा सुद्धा थँक यू, असं म्हणत असतो आणि इतक्यातच बाहेरून धनंजय आता कारचा हॉर्न वाजवू लागतो. तर तेव्हा जेव्हा ते ऐकतो आणि म्हणतो, "अहो, तुमच्या यांचा हॉर्न वाजला. आय मीन तुमच्या यांनी हॉर्न वाजवला." तर तेव्हा शारदा थोडीशी चिडलेली असते. तर जेव्हा आता हसू लागतो आणि शारदा आता जेवाला ऑल दी बेस्ट म्हणते आणि तिथून निघून जाते. तर तेव्हा आता जेव्हा ती किल्ली चावी आपल्या हातामध्ये घेतो आणि लगेच म्हणू लागतो, "नंदिनी ये ना, लवकर ये ना, ये ना यार लवकर. वेळेचा मस्तपैकी सदुपयोग करूयात आणि यावेळची संक्रांत तुझ्या कायमची लक्षात राहील. आय प्रॉमिस." आणि त्यानंतर तो गुळपोळी खाऊ लागतो आणि म्हणतो, "वाह! वाह! क्या बात है! क्या बात है! कमाल, कमाल." आणि तो आता मस्तपैकी इकडे ही गुळपोळी एन्जॉय करत असतो. आणि इकडे आता देशमुखांच्या घरी मानिनी लगेचच आपल्या आता दोन्ही सुनांना आपल्यासमोर उभी करते आणि ती काव्याची दृष्ट वगैरे काढते आणि नंदिनीला म्हणते, "नंदिनी, जेव्हा तुझ्यासोबत जर आला असता ना, तर ना माझं स्वप्न खरं झाल्यासारखं वाटलं असतं मला." तर तेव्हा त्या काव्या लगेचच त्या गोष्टीचा फायदा उचलते आणि म्हणते, "अहो आई, तुम्ही नंदिनी ताईसाठी काहीतरी आणलंय ना, जे तुम्हाला तिला द्यायचं होतं." असं म्हणून ती तिला इशारा करत असते. तर मानिनीला ते काही म्हणजे लक्षात येत नसतं. तर काव्या म्हणते, "अहो, असं काय करताय? जे तुम्ही माझ्यासाठी आणलं होतं, जे तुम्ही मला दिलत, ते?" तर तेव्हा आता मानिनीच्या लक्षात येतं आणि मानिनी म्हणते, "अच्छा, अच्छा, ते का? हां, 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 ते देते ना मी." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "काय चाललंय पण तुमच्या दोघींचं?" तर मानिनी तिला म्हणते, "थांब, सांगते, सांगते." असं म्हणून ती आता कपाटाकडे जाते आणि लगेच येते आणि आपल्या पिशवीमधून एक साडी काढते आणि नंदिनीला म्हणते, "अगं नंदिनी, संक्रांत आहे ना, म्हणून माझ्याकडून माझ्या दोन्ही सुनांसाठी या काळ्या साड्या आणि हे हलव्याचे दागिने." असं म्हणून ते हलव्याचे दागिने सुद्धा नंदिनीला देते. "तू ही साडी नेसशील, दागिने घालशील आणि छान तयार होशील हां." तर तेव्हा नंदिनी सुद्धा हो असं म्हणते आणि म्हणते, "आई थँक सो मच." असं म्हणून ती आता तिचा आशीर्वाद सुद्धा घेते. तर तेव्हा मानिनी तिला आता आशीर्वाद देते. म्हणते, "सुखी राहा, आनंदी राहा आणि लवकर परतून ये." असं म्हणत असताना तिच्या डोळ्यामध्ये थोडंसं आता परत पाणी आलेलं असतं आणि पुढे ती म्हणते, "आणि आपलं हे घर कायमचं आनंदी करून टाक." तर काव्यसुद्धा म्हणते, "ताई मी तुला सांगते, आईचा हा आशीर्वाद ना लवकर फळास येईल." आणि म्हणते, "हां, ऐक हे बघ तू हे सगळं घालून जेव्हा रेडी होशील ना, तेव्हा फोटो पाठव काय." तर आता मानिनी लगेचच त्या पिशवीमधून जीवासाठी जो काळा कुर्ता आणलेला असतो तो काढते आणि म्हणते, "नंदिनी, हा जीवासाठी काळा कुर्ता आणलेला आहे. प्लीज तू त्याला देशील का?" आणि असं म्हणून ती थोडंसं थांबते. कारण नंदिनीचं आता उत्तर काय येतं कोणास ठाऊक तिला माहिती नसतं. तर काव्य लगेचच म्हणते, "देईल ना ती, देईलच की." तर काव्य पुढे म्हणते, "एक काम करा, तुम्ही दोघं सुद्धा ना छान असे रेडी व्हा आणि तुमच्या दोघांचे एकत्र फोटो आम्हाला पाठवा." आणि तेव्हा नंदिनी काही बोलत नाही म्हटल्यानंतर काव्य तिला एकदम जवळ घेते आणि मानिनी सुद्धा म्हणते, "हो, हो." तर तेव्हा आता नंदिनी काही न बोलता काव्याच्या डोक्यावरती हात ठेवते आणि मानिनीच्या हातामधून तो जिवाचा जो कुर्ता असतो ते आपल्या हातामध्ये घेते आणि परत ते पिशवीमध्ये ठेवते. आणि तेव्हा मानिनीला थोडंसं त्या गोष्टीचं बरं वाटू लागतं आणि काव्यासुद्धा आता थोडीशी खुश झालेली असते. तर नंदिनी आता म्हणते म्हणजे पिशवी वगैरे ती भरते आणि मानिनी म्हणते, "येते मी आई." तर मानिनी लगेचच तिला म्हणते, "अगं इतक्यात? अगं थोडा वेळ थांबली असतीस ना तू?" तर नंदिनी म्हणते, "नाही आई मी येते. उगाचच ना फार वेळ जर मी थांबले तर पाय नाही निघणार माझा इथून. ओला कापडाच्या ना गाठोड्यासारखं माझं मन जड झालेलं आहे आणि त्याचं ओझं फार वेळ नाही पेलवणार मला." तर मानिनी आता स्वतःला सावरते आणि म्हणते, "हरकत नाही. ये तू आणि सांभाळ स्वतःला." तर नंदिनी आता काव्याला सुद्धा सांगते आणि तिथून ती लगेचच निघून जाते. तर मानिनी आता म्हणते, "देव करो आणि माझ्या दोन्ही सुद्धा सुना लवकरात लवकर या घरात नांदो." तर तेव्हा काव्या पुढे येते आणि हात वगैरे वरती करून तथास्तु असं म्हणते आणि आता मानिनी थोडीशी हसते. तर काव्या म्हणते, "आई लवकरच तुमच्या मनासारखं होईल. काळजी नसावी." आणि म्हणते, "ऐका ना जरा संक्रांतीसाठी ना स्पेशल प्लॅन आहे माझ्याकडे. फक्त ना मला तुमच्या मदतीची गरज आहे." तर तेव्हा मानिनी म्हणते, "मदत? अगं तिळगुळाचे लाडू करायचे आहेत का तुला?" तर तेव्हा काव्या नाही असं म्हणते आणि मोठ्याने हसू लागते. तर मानिनी तिला विचारते, "अगं लबाड काय काय चाललंय काय तुझ्या डोक्यामध्ये?" तर तेव्हा आता काव्या तिला सर्व काही प्लॅनिंग सांगू लागते.
तर त्यानंतर आता इकडे वरती छतावरती रम्या आणि वसू दोघी सुद्धा मिळून पतंग उडवत असतात आणि इकडे बाजूला युग थांबलेला असतो. तर रम्या आता वसूला म्हणते, "आई, अगं ढील दे ना व्यवस्थित." तर वसू तिला म्हणते, "अगं रम्या, आयुष्यामध्ये तुला नुसतं ढील देण्यापेक्षा दुसरं काही केलंय का मी?" तर रम्या सुद्धा म्हणते, "अगं आई, हे काय म्हणतेस?" असं म्हणून ती मोठ्याने हसत असते. तर वसू म्हणते, "अगं पतंगाकडे लक्ष दे, पतंगाकडे." तर तेव्हा युग तसाच उभा असतो बाजूला. तर रम्या आता त्याच्याकडे बघते आणि त्याला म्हणते, "काय युग देशमुख, काही जमणार आहे का?" तर तेव्हा युग तिला म्हणतो, "हां, जमेल, जमेल. तू तुझं बघ. येऊ देत पार्थ दादाला, मग दाखवतो तुला." असं तो बोलत असतो. इतक्यातच आता पार्थ तिथे येतो. तर तेव्हा युग त्याला म्हणतो, "बरं झालं पार्थ दादा तू आलास. अरे मगाशी मी एकटा पतंग उडवत होतो आणि या रम्याने माझी कणीच कापली यार." तर तेव्हा रम्या त्याला म्हणते, "हो, मीच कापली याची पतंग आणि सॉरी हां युग, नथिंग पर्सनल." तर तेव्हा युग पार्थला म्हणू लागतो, "अरे दादा, मला तुझी मदत हवी आहे यार. अरे आपण देशमुख बॉयज आहोत. अरे काहीतरी कर ना यार." असं म्हणून तो आता पार्थला लाडीगोडी लावत असतो आणि इकडे आता रम्या आणि वसू तर एकदम पतंग उडवण्यामध्ये मग्न असतात. रम्या म्हणते, "अगं सोड, सोड, सोड. हे बघ गेला बघ वर, गेला बघ वर." आणि तेव्हा आता इकडे पार्थ एक पतंग हातामध्ये घेतो आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं देशमुख बॉईज आणि तेव्हा पार्थला आता जिवा आणि त्याने एकत्र घालवलेला क्षण आठवू लागतो. म्हणजे ते दोघे लाठी खेळत असतात आणि पार्थ आता मुद्दामून हरलेला असतो आणि त्यानंतर जीवाने त्याला उचलून घेतलेलं असतं आणि दोघांनी एकमेकांना मिठी वगैरे मारलेली असते. तो क्षण आता त्याला आठवतो आणि त्यानंतर जीवाने पार्थला ते अंड वगैरे भरवलेलं असतं, तो क्षण सुद्धा आठवतो. आणि त्यानंतर पार्थ एक वेळेस म्हणालेला असतो जीवाला, "छोटे काय करायचा का मुकाबला?" तर जेव्हा म्हणतो, "हो, हो, करायचा. देशमुखांची मुलं जिंकतायत का देशमुखांच्या सुना बघूयातच आपण." आणि त्यानंतर त्यांनी पाणीपुरी खायची कॉम्पिटिशन केलेली असते. तो क्षण सुद्धा आता त्याला आठवतो आणि तो त्या विचारात हरवून गेलेला असतो आणि आता युग पार्थला म्हणतो, "अरे दादा कुठं हरवलायस?" तर पार्थ म्हणतो, "अरे नाही, नाही, कुठे नाही." तर युग त्याला म्हणतो, "अरे हरवून जाऊ नकोस रे बाबा, नाहीतर ही रम्या ना तुझा सुद्धा पतंग कापेल." तर रम्या म्हणते, "अरे मीच कापणार बघ, काही होणार नाहीये तुमच्याकडून आज, बघ, बघ." तर युग तिला म्हणतो, "अरे तू गप गं. अरे पार्थ दादा तू काहीतरी कर ना यार अरे." तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो, "तू काहीच काळजी करू नकोस. तुझा पार्थ दादा सगळं काही सांभाळून घेईल." आणि आता पार्थने असं म्हटल्यानंतर युगला आता थोडासा कॉन्फिडन्स येतो आणि तो खुश होतो. आणि यांची आता जबरदस्त अशी पतंगाची कॉम्पिटिशन आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो. आणि तोपर्यंत आता इकडे नंदिनी मोहिते सदनमध्ये येते आणि ती आल्या-आल्या इकडे रिक्षामध्ये जीवाला शोधत असते आणि जीवा तर तिथे नसतोच. आणि ती म्हणते, "अरे हे जीवा गेले कुठे? आणि कुठंच दिसत नाहीयेत हे आणि विचारू तरी कोणाला आता मी हे गुड्डू सुद्धा दिसत नाहीये तिथे." तर तेव्हा आता जीवा तिकडे वरती बाल्कनीमध्ये असतो, जिथे रोज नंदिनी असते आणि तो आता म्हणतो, "आज मैं ऊपर आणि आसमान नीचे." आणि तेव्हा नंदिनी लगेचच मागे वळून त्याच्याकडे बघते आणि तिला तर धक्काच बसतो. तर तेव्हा जीवा लगेच तिने बघितल्या-बघितल्या लगेच पोज वगैरे मारायला सुरुवात करतो आणि तिच्याकडे बघून हसत असतो आणि तिला लगेच इशाऱ्याने, "ये, ये, वरती ये," असं खुणवावू लागतो. तर त्याला तिथे बघितल्यानंतर नंदिनीला थोडासा राग आलेला असतो. पण मित्रांनो आजचा भाग त्यांनी इथे संपवलेला आहे आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता मस्तपैकी या दोघांची म्हणजे रम्याची आणि पार्थची पतंगाची कॉम्पिटिशन लागलेली असते. तर तेव्हा आता युग पार्थला म्हणत असो, पार्थ दादा काप, काप. रम्याचा पतंग काप." आणि तेव्हा इतक्यातच रम्याचा पतंग कोणीतरी कापतं आणि पार्थ म्हणतो, "पण रम्याचा पतंग कोणी कापला?" तर तेव्हा आता मागून काव्या एकदम मस्तपैकी अशी स्टाईल वगैरे मारत गॉगल वगैरे घालून येते आणि म्हणते, "मी कापला पतंग." आणि तेव्हा हे युग आणि पार्थ दोघे सुद्धा मागे वळून बघतात आणि पार्थ जेव्हा काव्याकडे बघतो तर त्याला धक्काच बसतो आणि तो एकदम फ्लॅट होऊन जातो. तर काव्या म्हणते आता, "अरे आओ ना फिर." आणि "माझ्याकडे नाही, पतंगाकडे बघा देशमुख." असं म्हणून ती त्याच्या जवळ येते आणि त्याला एक धक्का मारते आणि आपला गॉगल खाली करून त्याला एक डोळा सुद्धा मारते. तर पार्थ तर तिच्याकडे बघतच राहतो. तर मित्रांनो आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.